ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2022-23 च्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली। ती 119 पदांची भरती या ठिकाणी होणार आहे। त्यामध्ये पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई बँड्समन अशी 19 अशी आवेदन अर्ज प्राप्त आहेत। त्यांची भरती प्रक्रिया जी आहे ती 19 तारखेपासून आम्ही 19 तारखेपासून आणि ती जवळजवळ 1 तारखेपर्यंत याचं शेड्यूल आम्ही ठरवलेलं आहे। ही जी भरती आहे घेऊन मौलाना अबुल कलाम आझाद TMCचं जे स्टेडियम आहे, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं स्टेडियम मुंब्रा या ठिकाणी जे स्टेडियम आहे त्या स्टेडियममध्ये ही सदरची भरती त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक वगैरे असल्यामुळं आणि भरती जी आहे तर त्या ठिकाणी ती आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये उमेदवार जे आहेत उमेदवारांना त्या ठिकाणी एकत्र बसण्यासाठी जी आपण व्यवस्था केलेली आहे जो आहे तो पण आपण ट्रॅक त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तो ट्रॅक जो आहे तो ट्रॅक जो तयार केलेला आहे त्या ठिकाणी केलेली आहे आणि ओव्हरऑल सर्व उमेदवार जे आहेत येणारी भरतीसाठी अशा सगळ्या उमेदवारांची जेवढी जास्तीत जास्त काळजी त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल त्या ठिकाणी आपल्याला थांबवा लागला तर आपण त्यांना काही दिवसानंतरची अनुकूल जी आहे ती डेट देणार आहोत आणि त्याप्रमाणे त्यांना भरती प्रक्रियेमध्ये त्यांना कुठलाही त्रास होणार नाही ह्या अनुषंगाने पण आपण बघतोय। महत्वाचं वेगवेगळ्या ज्या पद आहेत त्या पदासाठी म्हणजे चालक पद आहे, पोलीस कॉन्स्टेबल आहे, इतर काही कारागृहामध्ये त्यांच्यासाठी काही कॉन्स्टेबलची पदं असतील किंवा बँड्समनची पदं असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत। त्याचबरोबर एकाच घटकामध्ये पण काही उमेदवारांनी अर्ज केलेले असू शकतात ते त्यांनी कळवायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी नोंद घेऊन आपल्याकडे दाखवली की आपण 4 दिवस त्यांना वेळ देऊन पुढची त्यांची आपण डेट जी आहे त्यांना पुढची डेट आपण त्यांना देणार आहोत। म्हणजे एकंदरीत काय तर एकंदरीत कुठलाही उमेदवारांना त्रास होणार नाही। त्यांच्या त्या ठिकाणी रस्त्यावरती आपण फ्लेक्स पण लावतोय की त्यांना जाण्याचा मार्ग येण्याचा मार्ग कोणता आहे, बंदोबस्त आपण योग्य पद्धतीचं नियोजन केलंय की कुठेही त्यांना अडचण वाटली तर पोलिसांची त्यांना मदत घेता येईल। सुमारे किती उमेदवार असतील? उमेदवार जे आहेत ते 7019 उमेदवारांची आवेदन पत्र जी आहेत ती ठाणे ग्रामीण ह्या जिल्ह्याकरता 101 प्राप्त आहे। त्यामध्ये जी महिला आहेत त्या महिला एकूण 1015 महिलांचे अर्ज आहेत। सर बऱ्याच वेळा कॅन्डिडेट जे असतात त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या पेंडॉलमध्ये येऊन भरतीच्या ठिकाणीच त्या पेंडॉलमध्ये येऊन ते उमेदवार त्या ठिकाणी विश्रांती करू शकतात। किती यंत्रणा असेल याच्यामध्ये जे आहे ते